श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. सारिकताई श्री गुरुदेव दत्त. ठीक आहे, तुम्हाला जो आणि आलेला जो अनुभव आहे तो मी वाचला आणि त्याला आत्मजागृती असं म्हणतात. ठीक आहे, जे तुम्ही ओम दत्त हे ना जे नाम आलं महाराजांचं तुमच्या साधना काळामध्ये हृदयातून अनायासे तुमच्या माहितीच्या पलीकडे जो जो उच्चार आला त्याला आत्मजागृती असं म्हणतात. ठीक आहे, आणि हे खूप चांगलं लक्षण आहे आणि तुम्ही त्याच्यावरती भर द्यावा. ठीक आहे. श्री गुरुदेव. श्री गुरुदेव दत्त. टापरे भाऊ श्री गुरुदेव दत्त. येऊ दे येऊ दे सगळ्यांना सगळ्यांना येऊ देत. पॅरानॉर्मल सोसायटी व्हिडिओ आवडला? अरे आत्ताची सुरुवात झालेली आहे आणि खूप चांगले चांगले व्हिडिओज आपण तुमच्यासाठी आणणार आहोत आणि एकदम म्हणजे डेअरिंग तर करावी लागणारच आहे कारण की सगळं नाईट आउट शूट आहे आणि त्याच्यामध्ये पण सगळं अंधारामध्ये रेकॉर्डिंग करणार आहे कारण की नाईट विजन रेकॉर्डिंग आहे सगळी. त्याच्यामुळे जे भूतप्रेत पिशाच्चे असतात ना ते उजेडामध्ये येत नाहीत. मग तुम्ही टॉर्च मारा किंवा तुम्ही तर त्याच्यासमोर तर येत नाहीत. तर त्यांना जर तुम्हाला समोरासमोर तर त्यांच्यासोबत तुमचं एन्काउंटर व्हायचं असेल ना तर तुम्हाला अंधार लागतो. अंधार असेल तर त्याच वेळेला ते काय होतं ते कॅप्चर होतात आणि ते समोर पण येतात. आणि आपलं जे पॅरानॉर्मल रेकॉर्डिंग जे आहे ते नाईट विजन कॅमेराज वगैरे सेट करून सगळं आपण ते करतोय आणि तुमच्यासाठी भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि सगळ्यांच्या घरातला जो त्रास आहे तो त्या योगे कमी होणार आहे. कळलं? आणि आपल्याला लोकांचं दुःखच कमी करायचं आहे. ठीक आहे. पॅरानॉर्मल सोसायटी व्हिडिओ दादा भारी होता. हा आनंद आहे. आता सुरुवात आहे ही. जस्ट अ बिगिनिंग आणि हा सगळा ओरिजिनल कंटेंट आहे. कळला का विषय? हा सगळा ओरिजिनल कंटेंट आहे, त्याची तुम्ही चिंता करू नका. पाटील श्री गुरुदेव दत्त. माने श्री गुरुदेव दत्त. दादा कसे आहात? वाघ एकदम व्यवस्थित आहे, एकदम व्यवस्थित आहे. जय काशी कोतवाल. जय काशी कोतवाल. काशी कोतवाल म्हणजे काळ भैरव. दादा नमस्कार, कसे आहात? ताई एकदम व्यवस्थित आहे ताई, एकदम व्यवस्थित आहे. तुम्ही सगळेजण पण सुखरूप राहा. आपले जे उतारे उपाय तोडगे आहेत ते तुम्ही व्यवस्थित करा. ठीक आहे. नमिताताई श्री गुरुदेव दत्त. भीतीदायक स्वप्न पडत आहे. हरकत नाही, स्वप्न पडतं भीतीदायक तर काय करा, अशुभ स्वप्ने न येण्यासाठी आपला उपाय आहे तो तुम्ही प्रतिनिधींकडून घ्या. ठीक आहे. महाजन श्री गुरुदेव दत्त. महाजन मी पण बघितला, खूप छान व्हिडिओ होता. बरं आनंद आहे. आता हे आपला सगळा ओरिजिनल कंटेंट आहे, सगळा ओरिजिनल कंटेंट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय टेन्शन घ्यायचं नाही आहे. आणि लाईव्ह एन्काउंटर, मला पण लाईव्ह एन्काउंटर आवडतं ह्या स्पिरिट सोबत समोरासमोर. तर काय जसं स्मशान साधनेमध्ये लाईव्ह एन्काउंटर असतं तसं आपल्या साधकांच्या घरात असलेल्या दुष्ट शक्त्यांसोबत आपल्याला लाईव्ह एन्काउंटर करायचं आहे. म्हणजे आपल्याला त्यांना आयडेंटिफाय करायचं आहे. त्या वास्तूचा जो मालक आहे त्या मालकाला आपल्या त्याची पूर्ण डॉक्युमेंटेशन करून द्यायचं असतं, जेणेकरून मालकाला एव्हिडन्सेस मिळतील की त्याच्या घरामध्ये तो त्रास आहे की नाही. अंधश्रद्धा आहे, भास असेल तर तो भासच असेल, ती अंधश्रद्धा असेल तर अंधश्रद्धेचं निर्मूलन केलं जाईल आणि वास्तविकता असेल तर त्याचे सबळ पुरावे दिले जातील.
तर तुम्हाला एक प्रश्न आहे, कलियुगाचे काय झालं? कलियुगाचं कलियुगाचे कलियुगाचे आगमन केव्हा झाले आहे त्या गोष्टी अच्छा, हरकत नाही ना ताई. पॅरानॉर्मल तर होतच राहणार आहे. आता पुढे तुम्हाला तुमच्यासाठी खूप काही गोष्टी आहेत. तुमच्यासाठी खूप काही गोष्टी आहेत. अरे वा, सकाळी बेलपत्र दर्शन झालं, खूप छान झालं. येऊ देत, सगळ्यांना येऊ देत. आपण आज खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स घेणार आहोत. आज खूप महत्वाचं टॉपिक आपण घेणार आहोत. दादा, मी दत्तप्रबोधिनी सेवा आपल्या सेवा प्रचार करतोय. श्री दत्त भक्तांनी आपल्या संस्थेचा नंबर देत आहे. नाथां आज्ञा करा. माने माने संस्थेचा प्रचार करा, महाराजांच्या सेवेचा प्रचार करा. पण आपली कौटुंबिक जबाबदारीला आपल्या खांद्यावर घेऊन घरामध्ये, लक्षात घ्या, घरामध्ये त्रास असला नाही पाहिजे. कळलं? त्या माध्यमातूनच तुम्ही महाराजांचा प्रचार करायचा. असं मला कोणी नकोय की कामधंदे सोडून प्रचार करेल, असं नाही. कामधंदे करा, अर्थार्जन करा, आणि मग महाराजांचा प्रसार करा. ठीक आहे? आणि महाराजांना सुद्धा तुमच्या कष्टाचंच तुम्हाला त्यांना द्यायचंय, आणि त्यांना तेच आवडतं. त्याला करणे बता, फोटो कपडेवर करता येते तर उतारे काढता येत नाहीत. बर बर. दादा, वास्तुयंत्र लावलं आहे, फरक आहे. आनंद आहे ताई, वास्तुयंत्राने फरक पडणार आहे. लक्षात घ्या. आता मी तुम्हाला कोणा सांगतो, पण जर असं लोक वाढू दे. म्हणजे मग मी खूप मेन पॉइंट वरती येईन, जेणेकरून तुमच्या डोळ्यासमोरचं चित्र एकदम स्पष्ट होईल, की नक्की तुम्हाला तुमच्या राहत्या घराला अनुसरून कशा पद्धतीने पाय उचलायचे, म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने स्टेप्स घेणार आहात, जेणेकरून तुम्हाला खर्चही नको, जेणेकरून तुमचा त्रास कमीत कमी कष्टातून दूर व्हावा, जेणेकरून तुमच्या घरामध्ये आवक सुद्धा व्हावी, म्हणजे आर्थिक आवक सुद्धा तुमच्या घरामध्ये सुरू व्हावी. आतापर्यंत लोकांमध्ये ते झालेलं आहे. त्यांचे मार्ग जे बंद पडलेले आहेत, ते महाराजांच्या कृपेने ते मार्ग त्यांचे सुरू झालेले आहेत, आणि ते सगळ्यांना व्हायला पाहिजे, सगळ्यांचं चांगलं झालं पाहिजे. हा आपला निर्धार आहे, हा आपला हेतू आहे. हा दादा, मुलांचा डोळ्याचा नंबर घालवण्यासाठी काही आध्यात्मिक उपाय आहे का? आहे ना ताई, तुम्ही प्रतिनिधींकडून घ्या ना. खूप चांगला उपाय आहे ताई. खूप चांगला उपाय आहे ताई. आपल्याकडे डोळ्यांचा चष्म्याचा नंबर जाणार, तुम्ही प्रतिनिधींकडून घ्या. आनंद आहे, आनंद आहे, आनंद आहे. अध्यात्म आणि आत्मज्ञान याचे प्रधान सूत्र काय असावे? चांगला प्रश्न आहे. खूप मस्त प्रश्न आहे. तुमच्यापैकी किती लोकांना याचं उत्तर पाहिजे सांगा? पिंगुळकर एकदम मस्त प्रश्न केला, आणि याचं मी एकदम डिटेल्ड मध्ये तुम्हाला उत्तर देणार. अध्यात्म आणि आत्मज्ञान याचे प्रधान सूत्र काय असावं? ठीक आहे. तुमच्यापैकी किती लोकांना इंटरेस्ट आहे याच्यामध्ये? जर असेल तर मला यस सांगा, नसेल तर नो सांगा. मी तयार आहे उत्तर द्यायला. हा हा. उदय भोकरे, स्वप्नामध्ये काळी बाहुली दिसली. स्वप्नातच आपण ती जाळण्याचा आदेश दिला. तसे करायला जात असताना बाहुलीचे लहान बाळाचे रूपांतर झाले. भोकरे, बाहुली जी असते ना, ती प्राणशक्ती वाहक असते. कळलं? तर लक्षात घ्या, ती नजरबंदी असते. ती बाळाचं रूपात येणार, ती येणार जिथे तुम्हाला ती चिरफाड करण्याची इच्छा नाही होणार, तर ते डोळ्यातून सगळं बाजूला करायचं, नजरबंदी हटवायची, आणि सरळ चिरफाड करायची असते. कळालं?
नजरबंदीमध्ये अडकायचं नाही. बाहुली आहे ती प्राणशक्ती वाहक असते. अमुक माणसाला त्रास व्हावा म्हणून त्या बाहुलीमध्ये त्याची प्राणशक्ती खेचली जाते आणि ती बाहुली कुठेतरी काढली जाते किंवा खिळा मारून भिंतीला ठोकली जाते किंवा कुठेतरी फलाना एक स्वाजेड असतं. मग ती बाहुली जाळायची असते किंवा ती बाहुली तुम्हाला त्याची चिरफाड करायची असते. चला ठीक आहे, सगळ्यांची इच्छा आहे. माले ओम नमो गुरुवे वासुदेवाय. ठीक आहे. प्रधान सूत्र अध्यात्म, अध्यात्म आणि आत्मज्ञान यांच्यातलं प्रधान सूत्र. जरा मला पण मोतीबिंदू सारखा त्रास होत आहे. डॉक्टर बोलले की वयात आलं की होतं, ऑपरेशन करून घ्या. तुमची इच्छा ताई, तुम्ही एकदा नेत्राचा आपला जो उपाय आहे त्याचा उपाय करा तुम्ही, आहे की नाही. ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही तो उपाय करा. आता याच्यामध्ये आत्मज्ञान आणि अध्यात्म याचं प्रधान सूत्र लक्षात घ्या. आत्मज्ञान म्हणजे काय आणि तुमचं अध्यात्म म्हणजे काय. अध्यात्मची फोड जी आहे शब्दाची ती आहे अध्ययन आत्म्याचे. नोट करा. अध्यात्म म्हणजे अध्ययन आत्म्याचे. ठीक आहे, याला म्हणतात अध्ययन आत्म्याचे. ती प्रोसेस आहे, तिला म्हणतात अध्यात्म. आत्मज्ञान म्हणजे काय. आत्मिक रूपाचं जे ज्ञान आहे, अंतर्यामी स्वरूपाचं सर्व ठाई अनुरेणू व्याप्त असलेले जे ज्ञान आहे ते अंतरीमध्ये प्रकट होणं, त्याला म्हणतात आत्मज्ञानी. पहिली प्रोसेस आहे ती अध्यात्माची आहे. कुठली. अध्ययनाची. आणि दुसरी आहे त्या पूर्ण प्राप्तीची म्हणजे आत्मज्ञानाची. तर अध्यात्म आणि आत्मज्ञान याचं जो मध्यचे प्रधान सूत्र आहे ते आहे नाम. फक्त नाम. लक्षात घ्या, हे नामच एकमेव असं प्रधान सूत्र आहे जे अध्ययन आत्म्याचे ते आत्म पूर्णज्ञान होण्याची जी बरी शृंखला असते ती नामाच्या रूपाने मस्तिष्क रूपामध्ये प्रकट होत असते. आणि हेच नाम जे असतं ते आपल्या आत्म्याला त्या परमात्म्याशी बांधून ठेवतं, गाठ मारून ठेवतं. कळलं. तसं नवरा लग्न होताना 7 फेरे मारले जातात ना लग्न होताना, आहे की नाही. तर त्याच्यामध्ये पुढे त्याची बायको असते, मागे तो जात असतो आणि गाठ मारलेली असते, आहे की नाही. तसंच तसंच अध्यात्म आणि आत्मज्ञान, अध्यात्म आणि आत्मज्ञान मध्ये असणारे आत्मा आणि परमात्मा. ठीक आहे, आत्मा आणि परमात्मा. सुरुवातीला आत्मा पुढे पुढे चालतो आणि परमात्मा मागे मागे चालतो. सॉरी, तुमचा तो नवरा जो असतो तो तो पुढे असतो आणि ती बायको म्हणतो मागे असते, है ना. तो नवरा पुढे चालतो म्हणजे आत्मा पुढे पुढे चालतो आणि बायको मागे मागे चालते, है ना. ठीक आहे. पण कालांतराने जसं ते फेरे कंप्लीट व्हायला येतात तर मग ती बायको पुढे येते आणि नवरा मागे येतो. म्हणजे काय करतात की तो परमात्मा पुढे येतो आणि तो आत्मरूप होऊन जातो. आत्मरूप झाल्या कारणाने मग तिथे सगळी जबाबदारी त्या परमात्म्याची असते. कळलं. सगळी जबाबदारी त्या परमात्म्याची असते. पहिले 7 फेऱ्यामध्ये पहिले नवरा पुढे असतो मग बायको मागे असते ना, आहे की नाही. आणि नंतर मग बायको पुढे येते आणि नवरा मागे होतो. हे उदाहरण देतोय तुम्हाला, तुम्ही शब्दशः अर्थ घेऊ नका. तर पहिले आत्मा असतो आणि मग परमात्मा असतो, नंतर परमात्मा पुढे येतो म्हणजे परमात्मा आत्म्याला टेक ओव्हर करतो. कशातून. नामातून. नामाग्नीतून. म्हणजे ते कशाला फेऱ्या मारतात, नामाग्नीला फेऱ्या मारतात. लक्षात घ्या, नामाग्नी तीच रुद्राग्नी. ठीक आहे, नामाग्नीला फेऱ्या मारतात. नामाग्नीतून ते दोघे नामाला एकरूप असतात. ठीक आहे. थोडक्यात तुम्ही याच्यामध्ये समजून घ्या की पहिले पुढे जीव असतो, मागे शिव असतो, नंतर शिव टेक ओव्हर करतो जीवाला आणि मग जीव शिव एक होऊन जातात. अशा पद्धतीने हे सूत्र जे आहे ना हे आत्म्या परमात्म्याचं सूत्र आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही हवं तर नोटीस करा, दत्त महाराजांचा जर फोटो बघाल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कामधेनू माता जी आहे ती पाठीमागे दिसेल आणि महाराजांनी तिला पाठीशी घातलेली आणि महाराज पुढे उभे आहेत. महाराज पुढे उभे आहेत. महाराजांनी तिला पाठीशी घातलेले, महाराज पुढे उभे आहेत. कळलं. तर तेच सूत्र आहे आत्मज्ञान आणि अध्यात्म. तुमच्यापैकी किती लोकांना कळालं रे, खरं सांगा. किती लोकांना कळालं.
तुमच्यापैकी किती लोकांना उदाहरण कळालं? देवरुखकर श्री दत्त, देवरुखकर पोटात दुखायचं थांबलं की नाही? भामरे श्री गुरुदेव दत्त धन्यवाद. मंडळात सहभागी होण्यासाठी धन्यवाद. अरे मी जे आता अध्यात्म आणि आत्मज्ञानाचं जे उदाहरण दिलं 7 फेऱ्याचं, हे किती लोकांना कळालं? म्हणजे सूत्र कळणं महत्वाचं होतं, दोघांमधली बॉन्डिंग कळणं महत्वाचं होतं, परमात्म्याने आत्म्याची, शिव आणि शिवाची जी बैल जोड आहे ते बॉन्डिंग तुम्हाला कळणं महत्वाचं होतं, ते सांगण्याचा माझा अभिप्राय. शिरसेकर धन्यवाद. शिरसेकर चिरंजीव आता आहेत का व्यवस्थित? प्लीज अपडेट मी, प्लीज अपडेट मी. धन्यवाद महाजन. समझ में आया थोड़ा? फिर से एक बार समझो, फिर से एक बार लाइव सुनो, बार बार अगर आप सुनोगे ना तो धीरे धीरे समझेंगे आप. ठीक है. आता हे हा थोडं समजलं, मी मान्य करतो, कारण थोडंसं सूत्र आहे ना ते अध्यात्म आणि आत्मज्ञानातलं ते प्रधान सूत्र जे आहे ना, तर ते मी एक्सप्लेन केलंय की दोघांमध्ये काय आहे. अध्यात्म आणि आत्मज्ञानाच्या मध्ये परमात्मा आणि आत्म्याची जोड आहे, त्यालाच तुम्ही शिव आणि जीवाची बैलजोड म्हणू शकता. ठीक आहे. ही जी बैलजोड आहे, या दोघांमधले जे ऋणानुबंध आहेत ते नामातून प्रकट होतात. मग ती नामाग्नी आहे. तसं 7 फेरे मारतात नवरा बायको, नवरा पुढे असतो, बायको मागे असते. नंतर उरलेले फेरे जे असतात 7 मधले, मग बायको पुढे येते, नवरा मागे जातो, आहे की नाही? मग अशा पद्धतीने जे फेरे असतात ना, तर नामाग्नी म्हणजे नामस्मरणाच्या पार्श्वभूमीवरती परमात्मा आणि आत्मा अशाच पद्धतीने एकरूप होतात. ठीक आहे. आणि त्याच नंतर मग आपला योगक्षेम जो आहे तो परमात्मा टेक ओव्हर करतो, म्हणजेच महाराज आपला योगक्षेम टेक ओव्हर करतात आणि आपल्याला मुक्तीपदाला नेतात. परत एकदा लाईव्ह मध्ये तुम्ही रिपीट असेल ना तर तुम्ही एकदा ऐका. हे तुम्हाला लोकांना खूप इम्पॉर्टंट प्रश्न विचारले त्या भाऊंनी, खूप अभ्यास केलाय त्या भाऊंनी. खरं सांगू, मला असा प्रश्न पाहिजे की जो एवढा एकदम म्हणजे प्रॉपर मला तुम्हाला एक्सप्लेन करता येईल, असा मला एक प्रश्न पाहिजे की जो त्याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना ठासून कळायला पाहिजे. आता बरा आहे दादा, पुढे काय करूया? पुढे त्यांचा आपण शत्रूंचा लावू बंदोबस्त. डोंट वरी, डोंट वरी, आपण करूया. आपल्याला काय कोणाची भीती नाही. डोंट वरी, आपण करूया. मार्ग काढतो. तारू श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त तारू. दादा संक्षिप्त गुरुचरित्र सेवा रोज वाचतो आहे, परंतु घरचे नॉनव्हेज खात असतील तर वाचले तर चालेल का, ते मार्गदर्शन करा. घरामध्ये गुरुचरित्र वाचताय, मी तुम्हाला आता घडलेली घटना सांगतो. हा, तुम्हाला घडलेली घटना सांगतो. माझा एक मित्र होता, ही गोष्ट आताची नाहीये, या गोष्टीला नाही नाही म्हणते तरी एक 10 वर्ष झाले असतील. हा, 10 वर्ष झाले असतील. गुरुचरित्राची आता तुम्ही जो प्रश्न मांडला ना, तसा मी घटलेली घटना सांगतो. मच्छी मटन वरून. माझा एक मित्र होता, तर त्याची आई घरामधली मोठी बहीण, आणि ती महाराजांचं करायची. त्याच्या घरामध्ये गजानन महाराजांची सेवा चालायची, दत्त महाराजांची सेवा ती करायची. त्याची आई दत्त महाराजांच्या सेवेमध्ये आणि त्याचे वडील गजानन महाराजांच्या सेवेमध्ये. आनंद आहे, मला पण आनंद आहे. ठीक आहे. तर एकदा काय झालं की त्याच्या आईला ना गावाला जायला लागलं. ते तरी गावाला गेले, त्यांच्या म्हणजे मालवणमध्ये, कोकणामध्ये गावाला गेले, आणि सोबत त्याच्या मावश्या पण होत्या. ते त्यातली त्याची जी एक मावशी होती ना, ती कट्टर नॉनव्हेज खाणारी होती. कारण मालवण म्हणलं तर तुम्हाला लोकांना माहिती आहे, मच्छी बिच्छी एकदम त्या लोकांचं प्रिय भोजन आहे. तर मित्राची जी आई होती, तर ती गुरुचरित्र अशाच पद्धतीने तुम्ही जे सांगितलं ना, अशाच पद्धतीने खोलून बसली हॉलमध्ये, घरामध्ये. आणि म्हणजे तिच्या बहिणीने, म्हणजे त्या मित्राच्या मावशीने मच्छी आणली होती, आणि हे त्याच्या आईला माहिती नाही की तिने मच्छी आणलेली आहे सकाळी, आणि हिला माहिती नाही. तर तिने काय केलं, तिच्या मावशीने आतमध्येच किचनमध्ये मच्छी मस्त ती रवा बिवा लावून मस्तपैकी ते तिने फ्राय बी करायला घेतली, आणि त्याची आई बाहेर गुरुचरित्राचा पाठ करत बसली होती.
हा, आणि आला ना मच्छीचा गंध बाहेर, हॉलमध्ये आला ना मच्छीचा गंध बाहेर, आणि ही गुरुचरित्राचा पाठ करते, आणि असंही नाहीये की मधूनच पाठ सोडून बंद करून उठता येईल, त्याने दोष लागतो, असंही नाही करता येईल. तर पूर्ण पाठ करायचा असतो. नंतर मग क्षमायाचना वगैरे मागून महाराजांची माफी मागून आपण तो पाठ बंद करू शकतो. आणि ती पाठ करत असताना तिला मच्छीचा गंध आला. मच्छीचा गंध आल्यानंतर ती वाचत होती ना, तर एक थोड्या वेळानंतर काय झालं, वाचता वाचता तिच्या डोळ्यासमोर पूर्णपणे अंधारी आली. म्हणजे जे ती ग्रंथ बघायची, ग्रंथ तिला दिसत नव्हता, सगळी अंधारी आली आणि ती जागेवर आंधळी झाली, जागेवर. आणि तिला कळलं महाराजांनी आपटलेलं, हे तिला कळलं की मच्छी मटणचा गंध घेतला, ते करताना त्यांची सेवा झालेली त्यांना चालत नाही, मच्छी मटण खाऊन त्यांच्या सेवेत जायचं नाही, हे तिला कळलं. तर ती रडायला लागली, घाबरली. तर तिने सांगितलं बहिणीला ओरडून की ते मच्छी मटण आत्ताच्या आत्ता बाहेर फेक, मला काय दिसत नाहीये. तर तिची बहिणीला तो विश्वास नाही, आणि खरोखर बहिणीने बघितलं की अरे बापरे, बहिणीला तर आणि रडते, डोळ्याला हिला काय दिसतच नाही, आंधळी झाल्यासारखी झालंय. मग तिने ते मच्छी मटण सगळं बाहेर फेकून दिलं, आणि मग तिच्या बहिणीने जी पाठ करायला बसली होती ना, तिने माफी मागितली की महाराजांना, महाराज मला माहित नव्हतं की घरामध्ये आहे, नाही तर मी सेवेला बसली असती, तर तुम्ही यावेळेला मला माफ करा, पुढच्या वेळेपासून मी खबरदारी घेईन की तुमच्या सेवेमध्ये मी अशा पद्धतीचे कुठल्याही गोष्टी घडू देणार नाहीये, यासाठी तुम्ही मला माफ करा. जवळजवळ अर्धा तास झाला, अर्धा तासानंतर मग तिला डोळे आले, तिला तिची नजर मिळाली. कळालं? ही घटना क्रमांक 1. ठीक आहे. घटना क्रमांक 2, गुलबर्ग्याला एक माणूस होता. रविवारचा वार होता. तर त्यांनी दुपारी मटण बिटन खाल्लं. हा, दुपारी मटण बिटन खाल्लं, आणि त्याच्या मनात काय आलं, आता जाऊ गाणगापूरला. तर गुलबर्गावरून गाणगापूर जवळ आहे. तर तो संध्याकाळी गेला महाराजांच्या आरतीला, गेला, आणि तो उभा राहिला गाणगापूरला दरबारामध्ये. महाराजांच्या आरतीला उभा राहिल्यानंतर त्याच्या नाकातून रक्त यायला सुरू झालं, आणि तो जागेवर बेशुद्ध पडला. आणि मग त्याला हॉस्पिटलला ऍडमिट केलं. मग त्याला हिंदुजाला आणलं होतं, कारण तो तिकडच्या हॉस्पिटलमध्ये सांगितलं की तो कोमात गेलेला आहे. मग त्याला तिथून हिंदुजाला शिफ्ट केलं. हिंदुजा हॉस्पिटलला शिफ्ट केल्यानंतर जवळजवळ 2.5-3 महिन्यानंतर तो शुद्धीवर आला. आणि आल्यानंतर त्याने जाणकाराला विचारलं की माझ्यासोबत काय घडलं. जाणकाराने सांगितलं की तू महाराजांसमोर मटण खाऊन तू त्यांच्या सेवेत तू उभा राहिलास समोर, महाराजांनी तुला शाप दिला. ठीक आहे. मग त्याने प्रायचित्त मागितलं, प्रायचित्त काय त्याला महाराजांनी दिलं नाही, आणि जेमतेम तो 2 महिने जगला असेल, आणि मग तो एक्सपायर झाला. तर सांगण्याचा माझा अभिप्राय आहे, आयुष्यामध्ये काही ठिकाणं अशी असतात जिथे आपली मजा मस्ती चालत नाही, तिथे आपल्याला नतमस्तक होऊन समर्पण भूमिकेमध्येच आपल्याला स्थिर राहावं लागतं. ते स्थान म्हणजे काळ भैरव शासन, ते दत्तगुरु अनुशासन. कळलं? काही ठिकाणी मजा मस्ती करायची नसते, काही ठिकाणी खिल्ली उडवायची नसते, काही ठिकाणी टिंगल करायची नसते, काही ठिकाणी फक्त आणि फक्त हात जोडून खाली मान घालून महाराजांच्या चरणावरती फक्त एकटक प्रेमाने बघत राहायचं असतं. महाराज जे म्हणतील ते आपल्या जीवनामध्ये घडेल, ही आशा आपण आपल्या अंतरीमध्ये बाळगायची असते. ठीक आहे. जय साधना किती उपयुक्त आहे? काय नाही उपयुक्त नाही जोगळेकर जय साधना, एवढी इफेक्टिव्ह नाही. माझ्याकडे आहे संस्थेमध्ये, मी त्याची साधना बनवून ठेवलेली आहे. ठीक आहे. तर सांगण्याचा माझा अभिप्राय असा आहे, हे एकमेव असं ठिकाण आहे, काळ भैरव शासन, ते दत्तगुरु अनुशासन. तिथे टिंगल टावळे चालत नाहीत, तिथे उपहास चालत नाही, तिथे कृतज्ञता चालत नाही. ठीक आहे. तिथे प्रत्येक चुकीला शासन आहे. सकाळी जर काळ भैरव सरकार दत्त महाराजांच्या अनुसंधानामध्ये सकाळी जर कोणी मस्ती केली, तर संध्याकाळी त्याची कान फडत बसली. लक्षात घ्या, हे लक्षात ठेवा. सकाळी जर कोणी मस्ती केली तर संध्याकाळी कान फडत बसली, संध्याकाळी जर कोणी मस्ती केली तर दुपारपर्यंत त्याला रिवर्ट्स येतात. ठीक आहे. आणि दत्तप्रबोधिनी न्यासमध्ये नियतीचं चक्र खूप जोरात फिरतं. याचा अनुभव तुमच्यापैकी किती लोकांना आलेला आहे? दत्तप्रबोधिनी न्यासमध्ये नियतीचं चक्र जोरात फिरतं, याचा तुमच्यापैकी किती लोकांना अनुभव आलेला आहे? मला सांगा. म्हणजे मी म्हणतोय
खे की न्यास मध्ये नियतीचं चक्र जे आहे आपल्याकडे जलद गतीने फिरतं. उबंटू सुरू केल्यापासून, तुमचे नवनाथीय पारायण सुरू झाल्यापासून, शिवलीला अमृतचं पारायण सुरू झाल्यापासून नियतीचं चक्र जोरात फिरायला लागतं. याचा अनुभव तुम्हा लोकांमध्ये किती लोकांना आलेला आहे? दत्तराज पडते भाऊ, काल तुमच्या मित्राने मला व्हिडिओ कॉल केला, संजयाने तुमची माहिती दिली. आनंद आहे, पण संस्थेच्या माध्यमातून जे होणार तेच. हो दादा, 2 तासात. शिरसेकर, हे सगळी महाराजांची लीला आहे. मला अनुभव आहे, खरं आहे हे. मी बघा, मी काय इथे कोणी बाबा नाहीये, भगत नाहीये, मी कुठला महाराज नाहीये. मीही तुमच्यासारखा सर्वसामान्य एक महाराजांचा भक्त आहे, छोटा. मी कोणी बाबा नाहीये, नाही कोणी गुरु नाहीये. मी आधीच क्लिअर केलेलं आहे. मी सुद्धा एक सर्वसामान्य. असतील महाराजांनी आपल्या शब्दाला काहीतरी मान देऊन काही अधिकार दिले असतील, पण ते अधिकार सुद्धा त्यांच्याचकडे आहेत सगळे. आपण फक्त हात जोडून त्यांच्या पायी फक्त काय करतो, विनंती करतो. होय की नाही? तर आनंद आहे, आनंद आहे. मला हेच तुम्हाला लोकांना सांगायचं आहे की आपण अतिशय प्रामाणिकपणे जीवन जगतो, नाकासमोर चालतो. जे श्वास दिलेले आहेत आपल्याला परमेश्वराने, त्या श्वासाला महाराजांच्या चरणी आपण स्वाहा करतो. बाकी ते श्वास वाढवायचे, तेवढेच ठेवायचे का कमी करायचे, ते महाराजांची इच्छा. मी तुम्हाला मागे काय म्हणाले होतो, तुम्हाला मागे काय म्हणतो, नाही मी चांगला, नाही मी वाईट, मी जारण असो, मारण असो, तारण असो की कसलं कारण असो, माझ्याकडे ज्या साधना होता त्या साधना सगळ्या महाराजांच्या चरणी समर्पित. तिथे महाराजांनी ठरवावं ती साधना फळीत न्यावी, तिचं फलप्राप्ती द्यावी की न द्यावी, ही सगळी इच्छा त्यांची. बिलकुल येणार लोहार, सगळ्यांना येणार लोहार, कारण आपण प्रामाणिक आहोत. अंतर्बाह्य प्रामाणिकपणा महाराजांना लागतो, अंतर्बाह्य पारदर्शकपणा महाराजांना लागतो. आणि तोच प्रामाणिकपणा घेऊन तुम्ही जर फुलाच्या पाकळीप्रमाणे सेवा कराल महाराजांची, तर महाराज तुम्हाला त्यांचे जप देतात. त्यांच्या हातात पण जपमाळ असते, आणि त्यांना जर तुमच्याबद्दल प्रेम, करुणा, दया आली, तर ते जे जप करतात तो जप ते तुमच्या वाटेत, तुमच्या अकाउंटमध्ये टाकून देतात. हा, श्रीपादशी वल्लभ चरित्रामृत वाचा, आणि नक्की वाचा, आणि त्याच्यातले रहस्य डिकोड करा, त्याच्यातले रहस्य डिकोड करा. मनाचे मूळ श्वासात आहे परब, बरोबर आहे परब. मनाचं मूळ श्वास आहे परब, एकदम बरोबर. साईनाथ महाराज चरित्र वाचा, आनंद आहे. ज्योतिबाचा कुळाचार करायचा तर नवरात्रीत करायचा असतो कुळाचार, ठीक आहे, नवरात्रीत करायचा असतो. आनंद आहे, आनंद. मगाशी तो प्रश्न पिंगुळकरांनी जो विचारला ना, तो A1 प्रश्न होता. मला खरंच आवडला. यू यू मेड माय डे. ठीक आहे. हाय हाय, आमचं भूत नाचायला लागलं रे, आमचं भूत पाय आपटून नाचायला लागलं. बघा 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 बघा, काय ती एक्साइटमेंट आहे भूताची. वा, हे प्रेम आहे भूतांचं आपल्यावर. एखादं सुरक्षा कवच, जरा एखादी सुरक्षा कवच सांगा. तुम्हाला सुरक्षा कवच पाहिजे, ठीक आहे, मग त्याच्यामध्ये भैरव चालीसा वाचा. भैरव चालीसा सगळ्यात पॉवरफुल सुरक्षा कवच आहे. इन्स्टंट, इन्स्टंट. शेअर करा, आपलं लाईव्ह सेशन आहे, तुमच्या टाइमलाईनवर शेअर करा. आपलं लाईव्ह सेशनला लाईक्स तर तुम्ही देता, तर तुमचं लोकांचं प्रेम आहेच. आज गुरुवारी सगळेजण आपापल्या कामात बिझी आहेत. कोणी ट्रॅव्हलिंगमध्ये आहे, कोणी महिला वर्ग आहेत घरामध्ये जेवण वगैरे बनवतात, काही महिला वर्गांचा वटपौर्णिमेचा उपवासही आहे, ठीक आहे. तर इतक्या सगळ्या चॅलेंजेसमधून तुम्ही, इतक्या सगळ्या चॅलेंजेसमधून तुम्ही आपला दत्त सत्संग तुम्ही बघताय, त्या सहभागी होताय, हे तुमच्यासाठी सगळ्यांसाठी म्हणजे म्हणजे मी तर तुमचं सगळ्यांचं ऋणी आहेच. आणि या ऋणातूनच मला प्रेरणा मिळते. पॅरानॉर्मल सोसायटी गोस्ट डान्स.
सोसायटी गोष्ट. हा स्वामी सगळं एकच आहे संध्याताई, सगळं एकच आहे, तुमच्या डोक्यातच भेद आहे. अरे चेहरे थोडी बघायचे असतात, पायाकडे लक्ष द्यायचं असतं, चेहरे नसतात बघायचे. आनंद वाटला. योगिनी यंत्र आणि वास्तुयंत्राचे अनुभव किती लोकांना आलेले आहेत. हा, आपल्या बघा काय होतंय, मी तुम्हाला लोकांना सांगतो. हे काय मार्केटिंग स्टंट नाहीये, हे काय कसलं काही फंड नाहीये. लोकांनी प्रामाणिकपणे त्यांचा जो अनुभव व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवला, तोच आपण त्यांची फक्त आयडेंटिटी हाईड करून आपण तो आपल्या पेजवर टाकला. आता यात कोणाला किती त्रास होतो त्याचा, आता आपण काय की हेटर्स आर एव्हरीवेअर, आहे की नाही, हेटर्स आर एव्हरीवेअर. अरे बिचाऱ्या त्या रेल्वे ट्रॅकच्या बाजूला राहणाऱ्या झोपडीमध्ये पण हेटर्स असतात. त्यातून थोडं वर आलात म्हणजे कॉम्पिटिशन कुठे नाहीये. हेटर्स असे असतात की जे कधी स्वतःच चांगलं करू शकत नाहीत आणि दुसऱ्यांचं कधी चांगलं होऊ देत नाही. कळलं, हे असे हेटर्स असतात. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी निगेटिव्हिटीला बाजूला सारून स्वतःचा मार्ग स्वतः निर्धारित करा. त्या मार्गात जर काही मदत लागेल तर दत्तप्रबोधिनी न्यास तुमच्या सोबत उभी आहे. हा ताई, भैरव चालीसा 40 दिवस वाचायचं ताई. तर्पणचं तीर्थ तुम्ही त्याच्यात टाका ना, तुमच्या तुळशीच्या वृंदावनमध्ये वगैरे टाका. भैरव चालिसा भैरव चालिसा तुम्हाला वाचायची आहे तर तुम्ही सकाळी वाचा. महिला वर्गांना 25 दिवस समजा ठीक आहे, क्लिअर आहेत. पुढचे 5 दिवस समजा महिला वर्गांना मासिक धर्म आहे, बरोबर आहे. तर मासिक धर्मामध्ये तुम्हाला भैरव चालिसा कशी वाचायची हे पण सांगतो, म्हणजे तुमचं काही खंडित नाही होणार. फक्त मला एवढंच पाहिजे की तुमच्या सगळ्यांना जे मी वाचायला सांगणार आहे ते प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे काळ भैरव चरणी स्वाहा करायचं. मनामध्ये अमुकचं वाटोळ होवो, अमुकच्या घरामध्ये लावालाव्या करायच्या आहेत, अमुकच्या लोकांना शेंड्या लावायच्या आहेत तर मला सक्सेस मिळू दे, याला टोपी लावायची आहे, अशा वृत्तीने भैरव चालिसाचा पाठ नाही करायचा. भैरव चालिसाचा पाठ करायचा तो यासाठी करायचा की माझ्या जीवनात काळ भैरव कृपा व्हावी, काळ भैरव सरकार माझ्या जीवनात यावं आणि मला काळ भैरव सरकारने स्वीकारावं. ठीक आहे, काळ भैरव सरकाराने स्वीकारावं यासाठी भैरव चालिसा वाचायची. ठीक आहे. मग हे वाचताना 25 दिवस समजा महिला वर्गांसाठी मी सांगतो. 25 दिवस जे आहेत, चला ठीक आहे, एकदम क्लिअर आहात तुम्हाला. मग 5 दिवस मासिक धर्माचे आले. मग मासिक धर्म आता समजा ज्यांना सुरू करायचा आहे, चांगला अनुभव यावा महिला वर्गांना, त्यासाठी काय करा की तुमची जी काय डेट असणार आहे ती डेट झाल्यानंतर तुम्ही 5 दिवसानंतर 6व्या दिवसापासून वाचायला स्टार्ट करा. हा, आणि ही वेळ जी आहे ती सकाळी किंवा संध्याकाळी. ठीक आहे. श्री गणपती गुरु गौरी पद प्रेम सहित धरी माता चाळीसा वंदन करो श्री काळ भैरव नाथ. ठीक आहे, इथून सुरुवात करायची आणि मग शेवटपर्यंत वाचायचं. ठीक आहे, शेवटपर्यंत वाचायचं. आणि मग तुम्ही दिवसाला 40 पाठच्या हिशोबाने तुम्ही बघा तुमची कशी कॅपॅसिटी आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, मनोमनी वाचा. पण महिला वर्गांसाठी विशिष्ट करू 25 दिवस तुम्ही पुस्तक घेऊन वाचा. असं काहीतरी करा की ते तुम्हाला बाय हार्ट होईल. का? कारण ज्या वेळेला 26वा दिवस आला, समजा एमसीची तारीख आली आहे ना, मग त्यावेळेला तुम्हाला पुस्तकाला हात नाही लावायचा आहे, तुम्हाला मनोमनी त्याचं इथे तुम्हाला जप करायचा आहे चालिसाचा. मनोमनी इथे बॉडीला पूर्णपणे तुम्हाला काय करायचंय, न्यूट्रल करायचंय. एमसी जी आहे मासिक धर्म स्थूल देहाला आहे, मनाला नाहीये. आपल्याला आपलं मन काळ भैरव सरकारच्या चरणी समर्पित करायचं. कळालं? विषय कळाला? काळ भैरव सरकार चरणी समर्पित करायचं. हा, मग ते 5 दिवस जे आहेत ते मनोमनी कुठेतरी साईडला बसून घरामध्ये शिवता शिवत न करता तुम्हाला ते 5 दिवस मनोमनी तुटकं फुटकं का होईना तरी चालेल. देव काय म्हणतो, बाळ जरी बोल बोबडे मातेसी ते लगेच कळलं. कळालं?
मग त्यावेळेला मनोमनी बसायचं, म्हणजे तुम्हाला मनामध्ये न्यूनगंड नाही येणार. आणि मी तुमच्या म्हणजे महिला वर्गांसाठी सांगतोय, तुमच्या सगळ्या महिला वर्गांना माझ्याकडून मी सांगतो की मी तुमच्या मनामध्ये न्यूनगंड कधी येऊ देणार नाही, की मासिक धर्मामुळे तुमची साधना खंडित होईल. हा न्यूनगंड मी कधीही तुमच्या मनामध्ये येऊ देणार नाही. त्यासाठी मी तुमच्या सोबत महाराजांसमोर उभा आहे. ठीक आहे. महाराजांकडे मी निवेदन करतो, म्हटलं जे महिला वर्ग आहेत, स्त्री वर्ग आहे, ते कष्ट करतात, स्त्री वर्ग कष्ट करतायत, त्यांना तुम्ही आधार द्या. कारण की त्या घरामध्ये खरंच रात्रंदिवस झटतात, ते कधी स्वतःसाठी जगत नाही. ठीक आहे. तर तुम्ही सगळ्यांनी आधार द्या. म्हणजे महाराजांना सांगतो, दत्तगणांना सांगतो की तुम्ही सगळ्यांनी त्यांना आधार द्या. मासिक धर्मात पण त्यांना गरज उलट जास्त आहे. मासिक धर्मात काय जास्त गरज आहे? कारण की त्यांचे विरोधक काही कारस्थानं करतात तर मासिक धर्मात त्रास होतो. पौर्णिमा आणि अमावस्येला तर नेहमीच त्रास होतो, आहे की नाही? मग त्याच्यामध्ये त्यांना आधार व्हावा, संकट काळामध्ये परमेश्वराने त्यांना सहकार्य करावं म्हणून 40चं जे भैरव चालिसा आहे ते त्यांनी नित्यनेमाने 24/7 30ही दिवस त्यांनी नित्यनेमाने पाठ करावा. त्यासाठी मी पदोपदी महाराजांकडे तुमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना करतो की महिला वर्गांना सुद्धा नर देह उत्तमाचा देह आहेच, नर देह हा उत्तमाचा देह आहेच, पण तुम्ही नारी देहाला सुद्धा तुम्ही त्याच आध्यात्मिक स्तरावर घेऊन या जिथे आज काळाची गरज आहे. त्यासाठी दत्तप्रबोधनी तुमच्या सगळ्यांसोबत कटिबद्ध आहे आणि ती माझी सगळ्यांसोबत कमिटमेंट आहे. विषय कळाला? विषय कळाला? बिलकुल चालेल ताई, बिलकुल चालेल. भैरव चालीसा ऑडिओ मासिक धर्मात नाही ना ऐकू शकत ताई, दंडक येतो. रामरक्षा, रामरक्षा भैरव चालीसा आणि सिद्धकुंजिका मासिक धर्मात नाही ऐकली जात ताई. मनोमनी तुम्ही बोलू शकता पण ती ऐकू नाही शकत ताई. बर. आता माणसाचे अर्धे आयुष्य करणी बाधा यावर उपाय करण्याचा आध्यात्मिक प्रगती कशी होईल? होते प्रगती. महाराज महाराज करतात या गोष्टी, सगळ्या गोष्टी खरंच सांगतो करतात महाराज, तुम्ही विश्वास ठेवा. माझं काय मत आहे हे बघा, मी तुम्हाला कोणा सांगतो, महिला वर्गांकडे पुरुष पुरुष वर्गांपेक्षा परमेश्वराने एक अतिशय संवेदनशील भावनात्मक बाजू दिलेली आहे ना. तिथे भावनेचा जो सदुपयोग आहे तो सद्गुरु चरणांसाठी करावा. भावनेचा जो सदुपयोग आहे ना तो सद्गुरु चरणांसाठी करावा. महाराजांचे चरण हृदय कवटाळून घेणं हे प्रत्येकाचं परम कर्तव्य आहे. त्यातूनच महाराज आपल्याला सगळ्या गोष्टीतून बाहेर काढतात. मग मी काय म्हणतो, महिला वर्गांना ही खरंच पॉवर दिलेली आहे. पुरुषांकडे कदाचित तेवढी पॉवर नाहीये, संवेदनशीलता पुरुषांकडे नसली तरी चालतंय, पण महिला वर्गांना जर दिलेली आहे तर त्यांनी काय करायला हवं, ते चरण जे आहेत मग ते काळभैरव शासन, ते दत्तगुरू शासनाचं जे काही अनुसंधान आहे ते त्यांनी साधावं. त्याच्यामुळे तुम्ही कमी पडणार नाही. ठीक आहे. फक्त नित्य नियमाने चित्त शुद्ध पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. समर्पण पाहिजे, कॅरेक्टर जपलं पाहिजे, काय बोललो, चित्त शुद्ध पाहिजे आणि दास्यभक्ती केली पाहिजे. म्हणजे आत्मसमर्पण, चारित्र्य, दास्यभक्ती या 3 गोष्टी तुमच्याकडे आल्या पाहिजेत. पॅरामा सोसायटी व्हिडिओ खूप फेमस होणार दादा, नंबर 1 व्हिडिओ. मला माहिती, सगळे ओरिजिनल व्हिडिओ बनवतोय, सगळे कष्ट घेणारे आणि तुम्हा लोकांना फुल टोटल एन्काउंटर दिसणार. म्हणजे तुम्ही आतापर्यंत सगळ्यांनी मला लाईव्ह मध्ये बघितलंय ना, आता मला तुम्ही फील्डवर बघाल. ठीक आहे. आणि अशा ठिकाणी बघाल की हंटेड वास्तूमध्ये मी जाणार रात्री आणि तिथे मग तुम्ही बघाल मग आता तिथे मी काय करतो रात्री, तिकडे स्पिरिट्स असतील ते. हा फक्त एवढंच आहे की रेस्क्यूचा विषय फार पुढचा झाला, इन्व्हेस्टिगेशन पर्यंत तरी मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला मी एन्काउंटर्स करून देणार. परत स्वप्नावस्था आणि सुषुप्तावस्थामध्ये भेद आहे. स्वप्नावस्थेमध्ये सबकॉन्शियस माइंडची इन्व्हॉल्वमेंट बघायची आणि सुषुप्तावस्थेमध्ये सबकॉन्शियस माइंडची इन्व्हॉल्वमेंट बघायची. सबकॉन्शियस माइंडची इन्व्हॉल्वमेंट बघायची. गोरक्षर किमेगिरी ग्रंथावर महाराजांची जी प्रतिमा आहे त्यामध्ये शंकर महादेव मध्ये आहेत, इतर फोटोमध्ये श्री विष्णू मध्ये आहे, त्याबद्दल कृपया माहिती सांगा.
त्यामध्ये कृपया माहिती सांगा, आहे की नाही? आता याच्यामध्ये मध्ये मध्ये ब्रह्मा आहे, मध्ये विष्णू आहे, मध्ये महेश आहे. ज्या ठिकाणी मध्ये विष्णू महाराज आहेत त्या ठिकाणी महाराज पालनकर्ता आहे. जिथे मध्ये भगवान शिव आहे तिथे महाराजांचं रूप जे आहे ते संहारात्मक आहे. कळालं? सोपा विषय आहे. अरे खजियारचा व्हिडिओ बघितला का तुम्ही सगळ्यांनी? खजियार मध्ये ते गोष्ट पकडलं त्याचा. खजियार मध्ये ते गोष्ट कॅप्चर झालं गोप्रो मध्ये, तो व्हिडिओ बघितला का सगळ्यांनी? महाले श्री गुरुदेव दत्त सर. बाबाजी कोण आहेत? हिमालयात असतात का? हो ना, महावतार बाबाजी आहे, दत्त महाराजच आहेत ते. ते दत्त महाराजच आहेत ते. हा, वास्तुयंत्र आज लावलं तरी चालतंय ताई. वास्तुयंत्र आज लावलं तरी चालतंय. श्रीविद्या साधना काय असते? चव्हाण, श्रीविद्या म्हणजे दशमा विद्या साधना. दशमा विद्या साधना, ठीक आहे. त्यातली पहिली विद्या आहे काली आणि शेवटची आहे कमला. कालीमध्ये पण आपल्याकडे दत्तप्रबोधिनी न्यासमध्ये दोन आहेत, दक्षिणेश्वर काली आणि स्मशान काली. तर माझ्याकडे जे आजीवन साधक आहेत त्यांना रात्रीची साधना जी दिली आहे मी दक्षिणेश्वर कालीची साधना दिलेली आहे. स्मशानकाली नाही देऊ शकत, ती स्मशानातच करावी लागते, तिला घरी नाही आणू शकत. बरं, काल पण एकांच्या घरचा गोस्ट कॅप्चरिंगचा व्हिडिओ टाकला होता, बघितला का तुम्ही सगळ्यांनी? काल पण एक व्हिडिओ अपलोड केला पॅरानॉर्मल रेस्क्यू सोसायटीवरती, तो पण बघितला का? आवडला का? नाईट विजनचा होता. हा, सेकंड व्हिडिओ एक आहेत त्यांच्या घरात कॅमेरा लावला होता ना, तर त्यांच्या घरातला व्हिडिओ होता. त्यांनी सांगितलं होतं घरात काहीतरी आहे. पडते भाऊ एका ठिकाणचा आहे आणि तो टाकला. आता खूप सुरू करणार आहे, तुम्हा लोकांना खूप इंटरेस्टेड आहे. आणि ह्याच्यात मी सांगतो ऐका, आपल्या दत्तप्रबोधिनी न्यासमध्ये जे संस्थेत जे आजीवन साधक आहेत ना, तर त्यांच्यामध्ये ज्यांना पॅरानॉर्मल रेस्क्यू सोसायटीत इन्व्हॉल्व्ह होण्याची इच्छा आहे त्यांनी त्यांनी प्रतिनिधींकडे, नवले सरांकडे नाव द्या. मी कोणाला सांगतोय? जे संस्थेमध्ये आजीवन साधक आहे, जे महाराजांना वाहून घेत आहे, जे काळ भैरव सरकार स्मरणात आहेत, भक्ती मार्गात आहेत, असे जे आजीवन साधक आहेत ज्यांना पॅरानॉर्मल रेस्क्यू सोसायटीमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि माझ्यासोबत फील्डवर यायचं आहे, ठीक आहे, तर त्या आजीवन साधकांनी त्यांची नावे नवले सरांकडे द्यावीत. त्या नावांमधून जे साधक दत्तनिष्ठा परायण आहेत, काळभैरव चरणी समर्पित आहेत, त्या साधकांना मी पॅरानॉर्मल रेस्क्यूअरसाठी तयार करणार. म्हणजे भविष्यामध्ये माझ्यासोबत ते लोकांचे दुःख दूर करणार, ठीक आहे. दॅट विल बी ॲज गुड ॲज लाईक माय असिस्टंट ऑन फील्ड फॉर द पॅरानॉर्मल रेस्क्यूअर. दादा, तुम्ही वटपौर्णिमेची साधना देणार होतात. वटपौर्णिमेची साधना ना भाऊ महिला वर्गांसाठी आहे. महिला वर्गांनी आज त्यांच्या नवऱ्यासाठी महामृत्युंजयचा जप करायचा. एक जप केला तरी चालतोय, पण प्रेमाने करा. नवऱ्यावरती प्रेमाने जप करायचा असतो, ठीक आहे. त्याला कंट्रोल करण्याच्या उद्दिष्टाने जप करायचा नाही.
मी काय म्हणतोय, दत्त साधक जे आहे दत्त प्रबोधिनीतले आजीवन साधक, वा वा वा, भूत 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 डिप्स पण मारायला लागलाय, काय ती एक्साइटमेंट आहे भूताची, बाबा, फुल शो ऑफ, फुल इम्प्रेस मोड मध्ये भूत आहे. काय, हा अथर्व, आयला कुठून कुठून आणतात रे हे सगळे, लय आपटापटी चाललेले, जोरात आपटापटी चालली, व्हेरी एक्साइटेड, गोस्ट्स आर व्हेरी एक्साइटेड, आय एम ॲग्री बट नो वन हॅज कॉल्ड तुम्ही, नो प्रॉब्लेम भाऊ, तुम्ही काय करा, संतोष भाऊ, तुम्ही नवले सरांशी बोलून घ्या, मला आजीवन साधक पाहिजे, आणि मी डायरेक्ट घेऊन जाणार नाहीये, मी आधी परीक्षा घेणार. काळभैरव सरकारने मला परमिशन दिली की तू या साधकाला सोबत ठेव, मी घेऊन जाणार, कारण शेवटी स्मशान देव आहे काळभैरव, त्याच्या हातामध्ये जे सगळे वेताळ आहेत ते भूतप्रेतांची सत्ता त्यांच्या हातात असते, त्याच्यामुळे मी देवाची आज्ञा घेतल्याशिवाय करणार नाही. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी कमिट व्हा, कंबर कसा. आज आपण इथे आहोत, ऑलरेडी आपल्या UK आणि इवन युरोप साईडला पण आपले साधक आहेत. आता इथे ज्या वेळेला आपलं पॅरामा सोसायटी ज्या वेळेला आपली चांगल्या पद्धतीने लोकांसमोर येईल, त्यावेळेला भविष्यामध्ये महाराजांची इच्छा असेल तर मग आपलं बाहेरचं पण कार्य सुरू होणार आहे. हाय की नाही. जय गुरुदत्ता, श्री गुरुदत्ता. चला, मला अजून त्या पिंगुळकरांनी जो प्रश्न विचारला ना, असा एक अजून एक प्रश्न कोणीतरी, हे भूतांना मुक्ती कधी मिळते, या भूतांना काय मुक्ती बिक्ती नाही मिळत, ते 1000 वर्ष तरी लटकतात, आणि आपल्याला मुक्ती थोडी द्यायची, आपल्याला त्यांना चिरफाड करायची आणि तिथून बाहेर ढकलायचं आहे. आपल्या लोकांच्या घरामध्ये नाही राहायचं, बाहेर निघायचं, असं आहे ते. शेअर पण करा, शेअर पण करा, सेव्ह पण करा तुम्ही, सेव्हचं पण ऑप्शन आहे लाईव्ह सेशन, म्हणजे तुम्हाला आरामात बघता येईल कधी संध्याकाळी. अलकेश्वर भाऊ, स्वामी भक्तीत मांसाहार केला तर चालतोय, पण माझ्या मते दत्त भक्तीत असाल तर नका करू. महाराजांना नाही आवडत, जे नाही आवडत ते नाही करायचं, त्यांना नाही आवडत ते परत लक्ष नाही देणार आपल्याकडे. मग आता फक्त प्रॉब्लेम काय झालाय, पॅरानॉर्मल रेस्क्यूच्या वेळेला लाईव्ह येऊ शकत नाहीये, कारण की कम्प्लीट डार्कनेसमध्ये नाईट विजन कॅमेऱ्यामध्ये गोष्ट कॅप्चर करणार, त्याच्यामुळे लाईव्ह येऊन सगळं अंधारच दिसणार आहे. उजेडामध्ये तर काय लाईव्ह येऊ शकत नाही पॅरानॉर्मल रेस्क्यूच्या वेळेला, त्याची वेगळी काय व्यवस्था असेल ती आपण बघूयात, किंवा नाईट विजनमध्ये लाईव्ह कसं येता येईल त्याचे जरा मला कोणीतरी सजेस्ट करा, काय ऑप्शन आहे का त्याला, नाईट विजनमध्ये लाईव्ह कसं येता येईल, तसं काहीतरी असेल तर सांगा. रोज काळ भैरव स्तोत्र वाचा, एकच वाचा ना, काळ भैरव स्तोत्र वाचा, नाही तर 40 वाचा, शेवटी त्याच्यामध्ये काळ भैरव स्तवनच आहे. टकले ताई, विचारा ना तुम्ही प्रश्न ताई, तुम्हाला मी कधी नाही म्हटलंय का. हा, आजीवनच्या घरी तर रोज रेस्क्यू असतं, पण हे कसं आहे, हे खूप त्रासलेली लोक आहे, पॅरानॉर्मलसाठी साधकांचा ओरा कसा लागतो. हम्म. पॅरानॉर्मलसाठी साधकाचा ओरा कसा लागतो, देवरुखकर, ह्याच्यामध्ये एक ग्रीन कलरचा तरी पाहिजे ओरा, नाहीतर पांढरा कलरचा तरी पाहिजे. निळ्या रंगाचा असेल तर तो चालणार नाही, कारण तो वासनेने भरलेला असतो. राखाडी रंगाचा चालणार नाही, काळा रंगाचा बिलकुल चालणार नाहीये. रात्री 12 नंतर सोडा सावंत. रेकी हिलिंग एनर्जी कुठून येते काय, ते ते कसं असतं, युनिव्हर्सल कॉन्शियसनेसवर चालतंय सगळ्या गोष्टी. बाबा, अग्निहोत्र,
काकांची मुले प्रॉपर्टीसाठी भांडत आहेत, आता काय करू ताई? काय करू ताई? भूत प्रेत पिशाच आणि आत्मा यात काय फरक आहे दादा? ते माणसापेक्षा जास्त पॉवरफुल असतात का हो? भूत प्रेत पिशाच चतुर्मूर्ती असतात, त्यांचे मन चारी दिशेला असतं. आत्मा देहामध्ये बंदिस्त असल्या कारणाने तो एकमूर्ती असतो. ठीक आहे. पण भूतप्रेत पिशाच्यांची जी ऊर्जा असते ती मर्यादित असते. ठीक आहे. पण आपण त्यांच्यापेक्षा जास्त ताकदवर असतो, पण ती जाणीव आपल्याला नाहीये. भूताने आता बॉक्सिंग किट पण घातले. दादा मामा दत्त माम पाही असं. बर बर. उतारात नेहमी अडचणी येतात, मग तुम्ही काहीतरी मार्ग काढा उताराचा. टेल अबाउट शापित वास्तू. शापित वास्तू बद्दल सांगू का सगळ्यांना? इंटरेस्ट असेल तर सांगतो. शापित वास्तूबद्दल सांगू का? कोणाला इंटरेस्ट आहे का शापित वास्तूबद्दल? आणि मग तुम्ही लोक ते टॅली करा, तुमच्या वास्तूसोबत ते टॅली करा. शापित वास्तूबद्दल सांगतो मी, जर इंटरेस्ट असेल तर. आणि तुम्ही लोक ते टॅली करा. अच्छा अच्छा. बर बर. शापित वास्तूबद्दल सांगतो. आनंद आहे. आनंद आहे. आनंद आहे. मागे सांगतो मी, सगळे म्हणा सांगतो. मागे मी म्हणालो होतो की आपल्याकडे फेसबुकवरती लोक दत्तप्रबोधिनीचा लोगो लावून स्वतः म्हणजे फेक अकाउंट तयार करतात आणि लोकांना कॉन्टॅक्ट करतात. तर तुम्ही सगळेजण सावध राहा, कृपया करून सावध राहा. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याकडे जे प्रतिनिधी आहेत, एकूण आता यावेळेला तुम्ही ज्यांच्या संपर्कात आहात वस्तू घेण्यासाठी, यंत्र घेण्यासाठी, ते 4 आहेत. मुंबईला आहेत परब भाऊ, मिस्टर किशोर परब, नाव लक्षात ठेवा. ठीक आहे. पुण्याला आहेत मिस्टर विद्यासागर ताळू. ठीक आहे. नाशिकला आहेत मिस्टर अमोल गिरासे. हां. आणि नागपूरला आहेत दीपिकाताई. तर कृपया करून नाव लक्षात ठेवा आणि त्या माध्यमातून तुम्ही त्यांना पेमेंट करायचं असतं. ठीक आहे. तर त्यावेळेला त्यांना तुम्ही असं नका म्हणू की दादानी सांगितले त्यांच्याच अकाउंटमध्ये करायला, असं नाही. त्यांना तुम्हाला काय वस्तू घ्यायची असेल तर तुम्ही त्यांनाच पैसे द्यायला पाहिजे. पण खात्री करा की तुम्ही योग्य माणसाशी बोलताय. ठीक आहे. बरं. शापित वास्तू सांगतो चला. आता शापित वास्तूमध्ये शापित वास्तूमध्ये सांगतो तुम्हाला, ऐका. दादा पॅरानॉर्मल रेस्क्यूसाठी टोटल कॉस्ट काय असे, काय येते ते शिरसेकर नवले सर से बात करो. नवले सर से बात करो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये लक्षात घ्या, हां, ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, शापित वास्तू जी असते ना खूप मॅटर करते. मग गावाची असते, सगळ्यात पहिले शापित वास्तू तिची रचना, तिची रचना ज्या वेळेला क्रॉस असते, मी मागे पण सांगितलं होतं, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य ऊर्ध्व आणि अधो हे 10 दिशा आहेत. त्यातली वास्तू जर क्रॉस असेल, म्हणजे जिकडे ईशान्य येतं तिथे जर पूर्व येत असेल, कळलं, आणि जिथे उत्तर आहे तिथे ईशान्य येत असेल, तर ती वास्तू शापित होते. त्या वास्तूचे कॉर्नर्स कट झाले तर वास्तूमध्ये निगेटिव्हिटी स्लोली स्टोर होते. आणि हीच निगेटिव्हिटी घरामध्ये रोग, दोष आणि मृत्यूचं कारक होते. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, ज्यावेळी तुम्ही वास्तू बनवता त्यावेळेला जमीन जी आहे ती ब्राह्मण भूमी आहे
शूद्रभूमी आहे, वैश्यभूमी आहे का क्षत्रिय भूमी, ते तुम्ही बघितलं पाहिजे. ब्राह्मण भूमीवरती तुम्ही वास्तू भवन निर्माण करू शकता. क्षत्रिय भूमीवरती तुम्ही शल्य शोधन करून तुम्ही भवन निर्माण करू शकता. वैश्य भूमीवरती तुम्ही व्यावसायिक दृष्टिकोनातून वास्तू उभी करू शकता. आणि जी प्रेतभूमी आहे तर तिथे फक्त आणि फक्त देहाचं अंतिम संस्काराचं कार्य होतं. मग ह्याच्यामध्ये शल्य दोन प्रकारचे असतात. एक एक अवजात असतं. अवजात म्हणजे पहिल्यापासूनच त्याच्यामध्ये दडलेलं असतं शल्य. मग ते कसल्याही रूपात असू शकतं. त्या शल्याचा त्रास होतो, भवनिर्माण करताय शल्य न काढता, तर त्या शल्याचे गुणधर्म त्या घराला लागतात आणि घराला ते भोगावं लागतं. नंतर कोणी पण येऊन जर सांगितलं की शल्य काढलं तरी सुद्धा ते त्या घराला तो लागू पडतो. म्हणून वास्तू निर्माणाच्या आधी जमिनीचं शल्य शोधन करावं, नंतर मग शिळान्यास करावा आणि नंतर मग बांधकामाला सुरुवात करावी. दुसऱ्या प्रकारे शल्यमध्ये काय असतं, घरामध्ये कोणी कटकारस्थान करणारे असतात, नात्यांमध्ये असतात, शेजारचे असतात, तर ते काय करतात, हाडाची राख वगैरे घेतात, भारतात. हाडाची राख का काढतात माहिती का, काही ती हातात येत नाही कोणाच्या, ती विरघळते आणि हाडाची राख जास्त आणि हाडाचा चुरा, मग त्याच्यामध्ये खूप डेंजरस प्रकार करतात. म्हणजे मी तुम्हाला आता नाही सांगू शकत, स्मशानक्रिया आहेत त्या जागृत करून मग ते गाडलं जातं आणि त्याच्यामुळे पूर्ण घराची नासाडी होते. आणि म्हणजे काय होतं की तो शाप बसतो घराला शाप बसला, वास्तूला शाप बसला, तिथे राहणाऱ्या लोकांच्या पिढीमध्ये तो शाप उतरतो आणि आई वडिलांकडून मुलापर्यंत, मुलाकडून त्यांच्या मुलापर्यंत तो शाप वाहत जातो आणि एक दिवस त्यांची पिढी थांबते. सगळं टाइम ट्रॅव्हलिंगवर चालतं, सगळं टायमिंगवर चालतं. हा, हे झालं. त्याच्यानंतर ज्या घरामध्ये आघुरी क्रिया केल्या जातात त्या घरामध्ये देवस्थान बंद पडतं, तिथे ते घर शापित होतं. ज्या घरामध्ये आत्महत्या होतात, फास लावून घेतला जातो, ज्या घरामध्ये मर्डर्स होतात, ज्या घरामध्ये स्त्रीला अपमानित केलं जातं, हा, पण ती स्त्री पण चांगली पाहिजे वागायला. ती जर लावालावा करणारी असेल आणि घर मोडणारी असेल, मग स्त्रीला मग शासन बंधनकारक असतं. पण जर खरंच प्रामाणिक आणि पारदर्शक आणि अतिशय सज्जन आहे, तिला त्रास दिला जातो, मग त्या घराला त्रास होतो. कळालं? लावालावा करणाऱ्या स्त्रिया नाही म्हणत मी, चांगल्या स्त्रियांना त्रास दिला म्हणतो. कळलं? चोंबडेगिरी करणाऱ्या स्त्रियांसाठी कुठेही स्थान नसतं. हा, कावळा का हो क्षीरशेखर, हे पण गाडतात पण हे निघतं. कळलं का? हे निघतं. ठीक आहे, हे निघतं, काय हरकत नाही आहे. हे निघतं. आहे की नाही? तर हे शापित घरं असतात, अशा पद्धतीने घरामध्ये त्रास आहेत. हा, एखाद्या बिल्डिंगमध्ये जर आत्महत्या केली तरी वास्तू खराब होते का? हो, वास्तूमध्ये मी तुम्हाला सांगतो काय झालं ऐका. कल्याणमध्ये ना कल्याणमध्ये ना रामबाग पाचमध्ये ना एक बिल्डिंग आहे, रामबाग पाचमध्ये, कल्याणमध्ये. तर तुम्हाला सांगतो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे. तर त्या बिल्डिंगीत ना म्हणजे 4 मजल्याची बिल्डिंग आहे. तर एका माळ्यावरती ना उली बाळंतिणीला मारलेलं होतं. का ती जळून मेली काय माहिती नाही आपल्याला काय प्रकारे, तर ती जळून मेली होती. तर तुम्हाला विश्वास नाही बसणार, तिचं वावर अख्ख्या बिल्डिंगीत आहे आणि त्या बिल्डिंगीतले लोक आता ते सगळं सोडायच्या मार्गावर आहेत. मी एकदा गेलो होतो, ज्या रूममध्ये ती राहायची तिच्या वरच्या रूममध्ये मी गेलो होतो आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, मला इतका म्हणजे तिथे ना घुसमट झाली अक्षरशः. एवढी निगेटिव्ह एनर्जी तिथे थांबायची इच्छा होत नव्हती.
इतकी निगेटिव्ह. पण मी तिकडे बराच वेळ माझ्या कामासाठी थांबलो होतो. काम घेतलं आणि मी पटकन मग तिथून मग काय आलं की निघालो. म्हणजे सांगण्याचा अभिप्राय असा आहे की ओली बाळंतींचं पिशाच तिथे होतं त्या रूममध्ये, आणि ते पूर्ण तिचा इफेक्ट सगळीकडे होतो. शिपाशी वल्लभ चरित्र वाचल्यावरती हा फरक पडतो ना. व्हॉट विल बी द ट्रीटमेंट फॉर सच शापित वास्तू. शापित वास्तूची ट्रीटमेंट एकच आहे, पॅरानॉर्मल रेस्क्यूअर. त्यासाठीच आपण एस्टॅब्लिश करतोय. त्याच्यामध्ये पहिले पॅरानॉर्मल डायग्नोसिस म्हणजे आम्ही काय करणार, पहिले तुम्ही अपॉइंटमेंट घ्यायची वास्तूसाठी स्पेशली, नॉट फॉर पर्सनल इंटरव्हेन्शन. इट इज ओनली फॉर वास्तू रेमेडी. फर्स्ट ऑफ ऑल, द फर्स्ट वन दॅट यू हॅव टू गेट अपॉइंटेड. ठीक आहे. फर्स्ट वन, I will be having a conversation through video call. Okay, within a Vastu limits. I will be coming to the conclusion what kind of spirits are involving and how they are getting into consequences for your all the mental, physical, financial, social, and spiritual activity. First of all, and I will clear everything within a 30 minutes and how we can treat it and how we can cope up with the situation. So we can cope up with the situation and we can, have a rescue with this subsequently in the future after completing the diagnosis. With the proper permission of that particular Vastu owner, we will be proceeding towards paranormal investigation. So we will be investigating with our team. We will carry all our equipments with this, okay, and that will be implemented on that particular Vastu. In the evening till the morning, we will investigate all the spiritual activities within our all the spiritual parameter limits. Okay, this will be the second one. Third one, we will be documenting this. That will be called as a paranormal documentation. Okay, we will create a documentation of the particular Vastu, and we will keep this documentation with the proper evidence. If any spirit exists in their house, we will bring that spirit in a form of video, images, or sound in front of Vastu Bodha, so that they can come to the conclusion whether they want to get into rescuer or not. If they want to see how this thing will be working for us, we will explain them how the rescuer will be work. If they want to continue with the rescue, we will continue with the rescuer, or else we will give them all the documentation what we have already recorded. Okay, last night or say in the previous days. So that will be the proper evidences. If there will be any superstition, we will overcome with this and we will clear that there is no spiritual activities, there is no entity which is involved in his vastu. If there are spiritual activities, we will record it and we will decode it for their knowledge, to make them aware what will be the consequences if you want to live in this vastu for a longer time, and how it is going to make an impact on your family, so that they can continue with the next step, that is a paranormal exorcism, that will be called the rescuing. And it has some charges along with everything, so we will do it subsequently. Okay, it depends upon how the vastu owner is going to understand the documentation part. It depends on that, because we will be providing all the evidences there itself, what will be getting recorded in front of him through videos, images, and sound. Vastu is good or bad, that we can't say right now. I need to see, I need to do Reiki on that. I need to see what kind of vibes are coming from that particular Vastu, and what are the entities are getting, discriminated. They are getting discriminated every time. See, they are coming into the houses through any one of your member also, because there might be any curse also, that can be any kind of black magic also which is taking a part in your family. So we need to overcome with this. दादा पॅरामेडिकल मार्केटिंग तयार करा ना, कोकणात भरपूर त्रास आहे. ऑफकोर्स करतोय शिरसेकर एक काम करो. इफ यू आर इंटरेस्टेड, इफ यू वॉन्ट टू डू, टॉक टू मिस्टर नवले. जय गुरुदेव दादा. या
अच्छा, मासिक पाळी असल्यामुळे वटपौर्णिमा नाही होऊ शकत, हरकत नाही ताई, मनोमनी करा. Vastu is good or bad, and good or bad to state. Can you tell by video call? Yes, I can tell you. I can tell you whether you want to live there or you want to evacuate that place. I will tell you everything and how long you will stay there. That will be also explained. Okay. Even I also explain in appointments also, like where you have that particular elements, okay, which is digged in that particular soil. Where is that, what is the source, and from which direction you are facing this type of troubles. I also explain that particular directions also, from which direction it is coming to your house. So in future, whenever we go for the investigation, we will be coming out of this every time. Okay. So even still, if you want to have some, even still, if you need to know more thing about this, you just do one thing. Go to any shop and try to ask for the compass. त्याला आपण होका यंत्र असं म्हणतो. Carry compass to your house. Okay. There are the two corners of that particular that what is called that the middle one, needle. Okay. Needle should not be rotated continuously. If you want to see that vastu, it is going to be good for you or not. The needle should remain constant through north and south. It should not move, it should not rotate. Okay, needle should stay to north and south. If that needle is on moving in a continuous rotation, that house is called a possessed one. Okay, it is called a possessed one, and it has that negative spirits. It has the negative from any one of that door which is coming into that house, and people are getting affected, and they will get cuts also, and subsequently that will be creating some kind of chronic illnesses or chronic diseases kind of thing, which will lead to that. Already it happened in the past also, when I used to take an appointment of one of my few friends. I saw in their vastu, their family members are getting suffered from cancer, and the whole building, that corner, that northeast corner, whole tower which is having whole northeast blocks in their column, all of them are getting suffered from any type of, few of them are getting into the accidents also. दादा, तुम्ही माणगाव मंदिरमध्ये नाईकना ओळखता का? अरे मग तुम्ही विचारा ना, पडते संजयला कॉल करा आणि संजयला विचारा. ज्यांना संस्थेमध्ये आजीवन सभासद व्हायचं आहे, साधक व्हायचं आहे, त्यांनी प्रतिनिधीने कॉन्टॅक्ट करा. त्याला काळ भैरव असल्या देवाची विशेष गरज असते, कारण मला अनुभव आला की कोणी विनाकारण मला त्रास दिल्यास. अरे मग चांगले ना, परब देव ज्याच्यावर प्रेम करतो ना, त्याच्या शत्रूला तो फार काळ जिवंत नाही ठेवत परब. आय एम हॅपी फॉर यू. अरे ते काळ भैरव सरकारची प्रेम करायची पद्धत आहे बाबा. काळ भैरव भक्ताला जो त्रास देतो ना, तो फार काळ नाही जगत परब. ती देवाची प्रेम करायची पद्धत आहे, आणि आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. ज्यादा उसमें दिमाग नाही लगाने का. त्याला 15 दिवसाचं बाळ आहे, आईचे दूध पित नाही. बरं भाऊ, काय करा माहिती आहे का, मेणबत्तीचा ना उपाय करा तुम्ही मुळ त्या बाळावरती. 15 दिवसाचं बाळ आहे, मेणबत्तीचा उपाय करा. मला वाटतं त्याने फरक पडेल. आणि नाही पडला तर मला रविवारी सांगा ना, रविवारी यूट्यूबवर सांगा. त्याला या आठवड्यात येणार आहे का? या आठवड्यात तर वेळच नाही आहे माझ्याकडे, वेळच नाही. आता तुमच्यासोबत बोलायचं होतं, नाही तर अन्न वाटपाला जायचं होतं मला. अन्न वाटपाला नाही गेलो. या आठवड्यात वेळ नाही आहे, पुढच्या आठवड्यात पण पूर्ण पॅक आहे. पुढच्या आठवड्यात फक्त रेकॉर्डिंग होणार आहे, त्याच्या पुढच्या आठवड्यात व्हिडिओ येईल. हा ताई, हा भाऊ चालेल. रुक्मिणी स्वयंवर, मुलींनी रुक्मिणी स्वयंवर वाचलं तर चालतंय.
आमच्या सोसायटीत 5 आत्महत्या झाल्या आहेत. खूप भीती वाटते. आम्ही काय करावं? काय नाही करावं? स्वतःचं कवच करा. सोसायटीचा ठेका तर घेऊ शकत नाही. फ्लॅटला फ्लॅटला 5 कॉर्नर आहेत व्याघ्रमुखी. जय गुरुदत्ता. वास्तुयंत्र योगिनी यंत्र पाहिजे तर प्रतिनिधींना कॉन्टॅक्ट करा. राशीप्रमाणे आराध्यदेव नसतं. आराध्यदेव आपल्या आवडीप्रमाणे असतं. राशीवाशी काय नसतं. आम्ही फक्त काशी कोतवालला मानतो. राशीवाशी नाही मानत आम्ही. ओनली काशी कोतवाल. नो राशी नो वाशी. ओनली काशी कोतवाल. ज्यांना पर्सनल प्रश्न आहे त्यांनी प्रतिनिधींना कॉन्टॅक्ट करा. दादा औदुंबरला केव्हा येणार? येऊ. महाराजांनी आठवण काढली तर लगेच येऊ. काय वेळ लागतोय? गाडी काढायची आणि पळवायची. हा महाजन सांगतो. महाजन अच्छा दादा, आजीवनवाल्यांची मीटिंग नाही झाली या महिन्यात. करू आता. कसं झालंय अन्नवाटपामुळे रविवारी पण ना मला ना दगदग होते. तर आपण करणार आहोत लवकर. ठीक आहे. मला तुम्ही सगळ्यांनी होमवर्क रेडी करायचं आहे. ठीक आहे. मीटिंगमध्ये मी तुमच्या सगळ्यांचा काही प्रश्न विचारणार आहे, त्याची उत्तरं मला लागणार आहे. तर सगळ्यांनी होमवर्क करायचं आहे. स्वतःचे प्रेत नेताना दिसले, खूप चांगली गोष्ट आहे. खूप चांगलं आहे. क्षीरसागर श्री गुरुदेव दत्त. पॅरानॉर्मल इन्क्वायरी नंबर दिलाय खालती 8097741691. त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. ऐका, ज्यांचे मारुती यंत्राचे 4 पौर्णिमा झालेले आहेत त्यांनी रिप्लेस करा. त्याची पॉवर संपलेली आहे. मारुती यंत्र, जे मारुती यंत्र मी दिलेलं आहे गाडीमध्ये ठेवायला, ठीक आहे, त्याचे 4 महिने जर झाले असतील तर ते कृपया करून विसर्जित करा आणि नवीन मारुती यंत्र घ्यायला पाहिजे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. पॅरानॉर्मलच्या इन्क्वायरीसाठी 8097741691. Dara, what is the condition of the rules for working with you when you are first? See, if you want to work with me in the Paramal Risk Society, first of all, you need to get into Ajivan Sadhak. First of all, okay, this is the first condition. Second condition, I will be giving you sadhana and you will be worshipping for that. Okay. Third one, I need to have OTP from Kala Bhairav Sarkar whether the sadhak is going to be with you in the field or not. If Lord Kala Bhairav is going to tell me, no, you carry him with you, there will be no any obstacle, there will be no any problem with him. So definitely I will take you to the side particularly. I will be having a scrutiny with this. I will not be carrying any one of you with me as it is, that I want to say. No, I will be having a scrutiny with this. I will be cross checking everything. Whether are you going to follow Lotus Feet of Dattatreya Swami Maharaj sincerely or not? Are you going to having a worshipping a Lord Kala Bhairava, Goddess Kali there itself? Then only I will be carrying. Otherwise, I will not carry. It is a matter of death. If you getting into encounter in the front of any spirit or a ghost or a demon or a jinn, it's a matter of death. So I don't want to drag you for your death. I am not going to be responsible. And there will be the NOC first of all from your family. Whether if you want to join this, I need a NOC. I need a witnesses from your family. You can go. My family is allowing me to come to the particular place, and there will be no any issues to the organization. Then only I will carry. Otherwise, I will not carry. I will be legally getting compiled everywhere, and you will be everyone.
वास्तुयंत्राचा खूप फायदा झाला. चांगलं आहे ना ताई, चांगलं आहे ना ताई. मेणबत्तीचा काय उपाय आहे ऐका ना आदित्य भाऊ, तुम्ही घ्या ना, आपल्या युट्यूब चॅनलवर आहे तिथून घ्या. काळ भैरव साधनेमध्ये नॉनव्हेज चालतं, चालतं चालतं. Does Shapit Vastu affect to whole family? It affects to whole family also. Along with that, it also penetrates your generation from father to son in a continuous way. It is a penetration. It brings to the annihilation to the particular family. All generation get destroyed with the curse of that particular spirits. So that's why there must be a rescue. There you must evacuate your Vastu if you want to live a good life. You must evacuate your vastu from these negative spirits. Otherwise, no one can sustain mentally, physically, financially, socially, and spiritually. If you want to sustain with a good quality life, then you have to evacuate. Anyhow, these spirits must be thrown out of your house, thrown out of your body, thrown out of your mind. Then only you will live a good life. आनंद आहे, आनंद आहे. दादा स्वामी भक्त एक असेल एखाद्या व्यतिरिक्त बघू ना. विषय डिपेंड्स आहे ना हा विषय. अर्जंट अपॉइंटमेंट मिळेल का मी नाही सांगू शकत. अर्जंट अपॉइंटमेंट मिळेल पण वेटिंग पिरियड वाढलाय. वेटिंग पिरियड वाढलेला आहे कारण की खरंच मी अतिशय व्यस्त आहे, अतिशय व्यस्त आहे. आय रीड शिवलीलामृत. कुठे गेलं ताईचं. वास्तुयंत्र तयार आहेत का. वास्तुयंत्र तयार आहे ढेरे. आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्ही नवले सरांना कॉन्टॅक्ट करा आणि तुमची माहिती तुम्ही जे काय तुम्हाला पाहिजे ते मिळवून घ्या. हो मालतीताई, वास्तुयंत्र घ्या तुम्ही. जरा फक्त नामावर चालून समाधी अवस्थेपर्यंत पोहोचता येते का. हो नामपती सद्गुरू अनुग्रहित नाम पाहिजे, स्वैच्छित नाम नाही. सद्गुरूंनी दिला पाहिजे तुम्हाला नाम, तरच ते नाम समाधीपर्यंत जातं. सगळ्यांनी आपलं पॅरानॉर्मल रेस्क्यू सोसायटीचं पेज लाईक करा, त्याला फॉलो करा. खूप व्हिडिओज येणार आहे. तुमच्या निकटवर्तीयांना सुद्धा शेअर करा. आपला त्यातला पर्पज जो आहे तो दुःखी पीडितांना त्यांच्या दुःखातून बाहेर काढणं आणि त्यांची राहती वास्तू आहे त्याला अबाधित ठेवण्याचा आहे. हा 6 वाजता उबंटू करू शकता. राहणे नगरला आलो तरी भेटायचं योग काय दिसणार नाही मला, का की मी खूप टाईट असतो राहणे. मंजुश्री ताई, तुम्ही प्रश्नच विचारत नाही तर उत्तर कुठून देऊ. दादा पॅरामा सोसायटीमध्ये पहिल्यांदा भूत दाखवलं तुम्ही, आतापर्यंत स्पर्श आणि यंत्रावर दाखवायची. धन्यवाद दादा. कुडाळे आता हाय ते दाखवतोय, काय करू. सगळं आयुष्य कळायला पाहिजे ना. बॅक एंडला काय घडतं आपल्यासोबत ते कळायला पाहिजे की नको. त्याला शेवटचे 10 मिनिटं राहिले. मला कोणीतरी भारी प्रश्न विचारा. इंग्लिशमध्ये विचारा, मराठीत विचारा, हिंदी विचारा.
हरकत नाहीये. तुम्हाला आवडेल त्या लँग्वेजमध्ये विचारा. हो हो, नवनीत भाऊ, लग्नासाठी मुलींनी रुक्मिणी स्वयंवर वाचले तरी चालेल, पण गोपाळ कृष्ण व्रत पण वाचा. गोपाळ कृष्ण व्रत पण करा, त्याने लवकर लग्न होतात मुलींची. अच्छा, वटपौर्णिमेची साधना सांगणार होते. सांगितलं ना ताई, महामृत्युंजयचा जप करायचा. महामृत्युंजयचा जप करा नवऱ्याच्या नावाने. ठीक आहे. शनिवारचं गोरक्ष किंवा किमियागिरी पारायण करायला काही वयोमर्यादा नाहीये. दादा, ब्रह्मस्थानचा दोष असेल तर वास्तूचे दोष आहेत असं शापित आहे का? बघावं लागेल, आपल्याला बघावं लागेल, सगळं बघावं लागेल. डिपेंड्स अपॉन ती वास्तू कशी बांधली गेलेली आहे. दादा, अनुग्रह कधी व कसा प्राप्त होतो ते महाराजांची लीला आहे ती. आपला तर थोडी अनुग्रह देणं, महाराजांचा अनुग्रह आपल्या इकडे. जेजुरीला येऊ आता, कडेपठारला आता. देवाने बोलवलं तर लगेच येऊ. हा ताई, संध्याकाळी महामृत्युंजय जप करा. संध्याकाळी सूर्यास्ताला करा. शंकराला सूर्यास्त आवडतो. बर, ठीक आहे राहणे, येऊ, नक्की भेटू. काही प्रॉब्लेम नाही, राहणे नक्की. अच्छा, आदित्य भाऊ, मेणबत्तीचा उपाय आहे, यूट्यूब चॅनेलवर बघा, तिथे आहे. सद्गुरु चरण दर्शन व्हावे यासाठी महाराजांना समर्पित व्हा. आत्मसमर्पण असू दे, चारित्र्य असू दे, दास्यभक्ती असू दे, 3 गोष्टी कटिबद्ध व्हा. देवाच्या चरणी भक्ती पोचते, मन निर्मळ असेल ना, देवाच्या चरणी पोचते. नाही तो मन में है काला, नहीं तो मन में है काला, क्या करेगी जपमाला. चला, मनच जर काळं असेल तर चला, जपमाळेचा तरी काय फायदा. अरे, या आदित्य भाऊंसाठी कोणीतरी ते मेणबत्तीचा उपाय पाठवा. त्या भाऊंना मेणबत्तीचा, लहान बाळासाठी मेणबत्तीचा उपाय पाहिजे. कोणीतरी मेणबत्तीचा उपाय इथे पाठवा आदित्य भाऊंसाठी. टेल महामृत्यूचे मंत्र. ताई, सोप्पा आहे ना ताई. ओम त्र्यंबकम यजामय सुगंधिम पुष्टीवद उर्वारिकवंदना मृत्यू मोक्षी हेमामृतात. पण त्याच्यामध्ये ओम होम झुम 7 तर पुढे संपुट लावायला विसरू नका. चक्री पारायण म्हणजे गाडगीळ. सोमवारपासून ते रविवारपर्यंत कंटिन्यूस 2-2 अध्याय वाचणं आणि परत सोमवारी सुरू करणं. शेवटचे 5 मिनिटं राहिले. मी अतिशय चांगल्या प्रश्नाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. आय एम व्हेरी डेस्परेट टू वेट अ राईट क्वेश्चन. वन एक्सलंट क्वेश्चन आय विलिंग टू हॅव. कोल्हापुरात ढेरे येऊ लवकरच. काही विशिष्ट प्रयोजन असेल तर सांगा. काय प्रोग्राम असेल तर सांगा ढेरे, येऊ आपण. काय वेळ लागतो कोल्हापुरात यायला? शोभा ताई, तुम्ही काय मेसेज पाठवलाय मला कळू तर द्या. बघा, मेणबत्तीचा उपाय पाठवला आदित्य भाऊ. बघा ह्यांची, बघा खाली दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्टच्या अकाउंटवरून पाठवलेला आहे. कोहळ्यासाठी दीपक भाऊ, आपला व्हिडिओ आहे तो बघा आणि करा. जय गुरुदत्ता. लक्षात घ्या, मी परत रिपीट करतो, काळ भैरव शासन ते दत्तगुरु अनुशासन हे एक असा मार्ग आहे ज्याच्यामध्ये टिंगल टवाळ्या, चुगलीगिरी, चोंबडीगिरी, लाव्या चालत नाहीत. नाकासमोर चालायचं असतं. ह्या मार्गात जागेवर शासन असतं. नाही करायचं. तुमच्या सगळ्यांसमोर हात जोडतो.
विषाची परीक्षा घेऊ नका. अग्नी जाळणारच. अग्नीचं कोणी सख्ख नसतं. काळ भैरव ही फार मोठी रुद्राग्नी आहे. त्याला फक्त सत्य लागतं, बाकी खोटेपणा नाही चालत त्याला. कृपा करून जपून राहा. रत्नागिरीला कधी ताई येऊ रत्नागिरीला? 16 नंबर हायवेनी, 17 तो आहे पनवेलचा पुढचा हायवे चांगला असेल तर येऊ त्या रोडने. नाही तर काय मी थोडी ना तिथून जातो. मी तर तिथून कोल्हापूरच्या पुढून निपाणीवरून जातो माणगावला. हा सॉरी, भगवद्गीतेसाठी सांगतो मी, करतो मी त्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. ऑफकोर्स वी हॅव ऋणानुबंध. वेन यू आर when you are closely connected to the Dattaprabodhini Nyas means that you are having that Runanbandha to Lotus feet of Dattatreya Swami Maharaj, to Kala Bhairav Sarkar from your past birth. आता जर आपल्याला जर कोणी बोलत असेल तर काय करणार शेजारचे? शेजारचे काय करणार ते त्यांच्या हातामध्ये. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला काय करायचं आहे? तरी पण त्रास झाला तर गुंडांपासून त्रासमुक्तीचा उपाय आहे तो करा. आपल्या प्रतिनिधींकडे तो आहे उपाय, तो घ्या. रानडताई श्री गुरुदेव दत्ताई. अच्छा, स्मशान पारायण पूजन करताना काय झालं? करताना लिसन केले तर चालते. हा, वर्क करताना लिसन करा. काम करताना तुम्ही स्मशान पारायण ऐकू शकता, काही नुकसान नाही आहे. कानामध्ये हँड्सफ्री वगैरे घालून स्मशान पारायण तुम्ही ऐकू शकता. ज्यांना पर्सनल प्रश्न आहे त्यांनी प्रतिनिधींना कॉन्टॅक्ट करा, स्टाफला कॉन्टॅक्ट करा. जय गुरुदत्ता, श्री गुरुदत्ता. आनंद आहे, आनंद आहे. तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. ठीक आहे. महाराजांचं आपल्या सगळ्यांकडे लक्ष असतं. आपले कर्माची विधानं सद्गुरूचरणी व्हायची असतात, जेणेकरून आपला योगक्षेम महाराजांच्या हाती यावा आणि आपण सगळ्यातून ऋणमुक्त व्हावं. नवले सर बिझी असतात का? नवले सर खूप बिझी असतात. नवले सरांना पटकन बोलायचं, नवले सर नोट करतात आणि मग ते प्रोसेस करतात. नवले सर खूप बिझी आहेत. पॅरानॉर्मल एन्क्वायरीसाठी 8097741691 वर कॉन्टॅक्ट करा. चला, 12:30 झाले. आता परमिशन द्या साइन आउट करायची. दादा, इट वॉज प्लेजर अटेंडिंग द लाईव्ह सेशन. यू आर ऑल्सो ऑब्सेट विथ द कालभैरव सरकार अँड युअर दत्त महाराज, feeling proud to be associated with. This is my great pleasure that I am also associated with you. Okay, our whole team, we are all pleased. अरे वा, छान केलं ताई. मंचुरियनची गाडी लावली, खूप छान झालं ताई. दत्तप्रबोधिनासाठी कोल्हापूरमध्ये कार्य करायचे तर तुम्ही काय करा, तुम्ही नवले सरांसोबत एकदा बोलून घ्या. बरं, आता 12:30 झालेले आहेत. सगळ्यांना जर लाईव्ह सेशन आवडलं असेल तर कृपया करून तुमच्या टाईमलाईनवर शेअर करा, तुमच्या निकटवर्तीयांना सांगा. ठीक आहे. जय मल्हार भाऊ, जय मल्हार. आता परमिशन द्या साइन आउट करायची. राणे, श्री गुरुदेव राणे. तुम्ही सगळ्यांनी परमिशन दिल्याशिवाय कसं साइन आउट करणार सांगा? असे असे डोळ्यांना हात लावून काय होणार आहे सांगा कदम भाऊ. टेक केअर दादा. धन्यवाद, धन्यवाद ताई. सगळ्यांनी काळजी घ्या, खरंच मनापासून सांगतो.
सगळ्यांनी काळजी घ्या, फॅमिलीची काळजी घ्या, फॅमिलीसोबत टाइम घालवा. ठीक आहे. चला आता साइन आउट करू का? यस तरी बोलत जा. पण आता भेटूया शनिवारी रात्री पारायणाच्या वेळेला. नको नाही ना ताई, ताई खूप गडबड असते ना ताई, समजून घे ना ताई. मी माझी झोप पण कमी केली तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी, का जेणेकरून तुमच्या सगळ्यांना त्रासातून मुक्त व्हायला मदत होईल वेळेची. आनंद आहे मला. आता भेटूया शनिवारी रात्री 10:45 वाजता सामूहिक साप्ताहिक नवनाथ्य पारायणामध्ये. ठीक आहे. आनंद आहे सगळ्यांना, सगळ्यांचा आनंद आहे मला. सगळे तुम्ही सगळे दत्तभक्त आहात, सगळे पूजनीय आहात. आनंद आहे ताई. बिलकुल 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 चिंता नाही करायची. महाराज तुमच्या सोबत आहेत. काळ भैरव सरकारात तुम्ही सगळेजण आहात. देवाला हेच म्हणायचं की आम्हाला तू स्वीकार, तू कर स्वीकार आमचा, तुझ्या सरकारमध्ये घे आम्हाला. आम्हाला सुद्धा काळ भैरव सरकारी व्हायचंय. काळ भैरव सरकारी झाला तर मग महाकाली माता काय लांब नाही राहिली. चालेल. चला जय आदेश. भेटूया. ठीक आहे, भेटूया आपण. सगळ्यांनी काळजी घ्या. श्री गुरुदेव दत्त. सायनिंग आउट.